कृपया मित्रांनो मला सपोर्ट करा. शरीरासाठी चांगलं आहे. 4 ब्लँकेट अंगावर घेऊन सुद्धा थंडी जाईना माझी. हाय फ्रेंड, जय भीम. झालं बरं का डायसिस. पट्टी काढली हाताची आणि आज खूपच तकलीफ झाली. आज सकाळी 8:30ला डायसिस चालू झालं. 9:30लाच मला थंडी, ताप, डोकं, हातपायला वात येणे असे लक्षणे दिसू लागले. आणि टेक्निशियनला सांगितलं की सर की मला असं तकलीफ होती. टेक्निशियननं इंजेक्शन वगैरे सोडले तरी 2 तास काही माझ्या अंगातून थंडी काही गेली नाही. त्याच्यानंतर शुगर कमी झाला, बीपीला बी प्रॉब्लेम आला आणि 4 ब्लँकेट अंगावर घेऊन सुद्धा थंडी जाईना माझी. शेवटी मग थोडी डायलिसिस एक अर्धा तास डायलिसिस बंद करायला लावली आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर डायलिसिस चालू केली. 3 तास डायलिसिस केली. त्याच्यानंतर डायलिसिस व्हीलचेअरवर बसून बाहेर आलो आणि मग गाडी चालवण्याची काही माझ्यात काही क्षमता नव्हती. तर मी माझ्या साडूला फोन केला, त्याला बोलून घेतलं, चहा वगैरे घेतली. त्याच्यानंतर घरी आलो. घरी येऊस तर खूप घाम फुटला. उन्हाळा दिवस असल्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासते. डॉक्टरने मला 1 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. सांगायचं तात्पर्य हे म्हणजे शरीर आहे तर संपत्ती आहे. तुमच्यासारख्या लोकांना खूप काही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला. जेवढं पाणी प्यासाल तेवढं शरीरासाठी चांगलं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये मला पुरे 24 तास काढू पडते. तरी पण मी 1.5 लिटरपर्यंत पाणी पितो. जास्त जर पाणी झालं तर मग अशी तकलीफ होत असते. कारण हे दुःख काही समजत नाही. दुःख आतून माझं दोन्ही किडन्या डॅमेज आहे. दोन्ही किडन्या फेल असल्यामुळं ओली जखम आहे. त्याच्यामुळं आवरा जीवाला सावरा स्वतः. कृपया मित्रांनो मला सपोर्ट करा, फॉलोअप करा, लाईक करा आणि अशी साथ राहू द्या. मी तुमचा ऋणी राहीन. जय भीम, जय संविधान.